महायुतीच्या 28 जागांसंदर्भात महाराष्ट्राला उत्सुकता। 28 पैकी भाजप किती जागा लढवणार? हक्काच्या जागा मिळवण्याकरता शिवसेना आणि राष्ट्रवादीचा संघर्ष। भाजपने 2019 साली लढवलेल्या 6 जागांसंदर्भात उत्सुकता। 6 पैकी 6ही जागा भाजप उमेदवार बदलण्याची चिन्ह। रत्नागिरी बारामती पाठोपाठ दक्षिण मुंबईवर देखील शिवसेनेचा दावा। एकनाथ शिंदेंचे शिलेदार हक्काच्या जागांकरता आक्रमक। रावेर लोकसभा निवडणुकीत ट्विस्ट येण्याची शक्यता। भाजपच्या रक्षा खडसेंविरोधात नणंद रोहिणी खडसेंना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष रिंगणात उतरवण्याची तयारी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सुटला। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर महायुतीच लढणार। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेना आणि भाजपचा दावा। भाजप आणि शिवसेनेत दक्षिण मुंबईवरून वाद। दक्षिण मुंबईवरचा दावा सोडण्यास शिवसेनेचा नकार। यशवंत जाधवांची दावेदारी। 5.5 तासानंतर विजय शिवतारे वर्षावरून निघाले। नंदनवन इथं शिवतारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेणार भेट। निलेश लंके वसंत मोरेंचं तळ्यात मळ्यात। पक्षांतर न केल्यानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर स्वागताचं ट्विट डिलीट करण्याची वेळ। अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंकेंची उमेदवारी निश्चित। लंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या रिंगणात। विश्वसनीय सूत्रांची लोकशाहीला माहिती। निलेश लंके शरद पवारांसोबत गेले तर आमदारकी रद्द होईल। अजित पवार यांचा निलेश लंकेंना इशारा। देवेंद्र फडणवीसांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट आणि अर्थात गडकरींना दिल्या शुभेच्छा। बोरिवली ढोल ताशांच्या गजरात पियुष गोयल यांचं जंगी स्वागत। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच बोरिवलीत। सीए कायद्यावर उद्धव ठाकरे तुमची भूमिका काय हे आधी जाहीर करा। हिम्मत असेल तर उत्तर द्या। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान। भाजप प्रवेशाच्या चर्चा प्रणिती शिंदेंनी फेटाळल्या। रक्तात काँग्रेस असल्याची प्रणिती शिंदेंची ग्वाही। ग्रुपमधून काढलं पण पोरांच्या हृदयातून कसं काढणार? फेसबुक पोस्ट करत वसंत मोरेंचा सवाल। संजय कोकाटे यांचा शिवसेनेला रामराम। आगामी लोकसभा निवडणुकीत म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही। संजय कोकाटेंची भूमिका। मवियाची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात। सर्वेक्षणानुसार 29 पेक्षा जास्त जागा मवियाला मिळतील। जागा वाटपासंदर्भात अमित देशमुख यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत अंतर्गत काम करत राहील। पक्षाने अनेक पदांवर संधी दिली आहे। खासदार उन्मेष पाटील यांची प्रतिक्रिया। गोंदियातल्या नगर परिषदेचा विषय पेटला। लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार। आमगाव हद्दीतील 8 गावातील नागरिकांचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।